सिंह राशीसाठी हा महिना संमिश्र परिणाम देणारा असा जाणार आहे। काही तुमच्या मनाप्रमाणे घडेल किंवा काही जे तुम्ही अपेक्षा केलेले असतील ते घडण्याची शक्यता थोडीशी कमी दिसत आहे। ह्या महिन्यामध्ये तुम्हाला भरपूर नवीन प्रकारची आव्हाने अगदी तुमच्या समोर अचानकपणे येतील। तुम्ही त्यांचा सामनाही कराल आणि तुम्ही त्यावर मातही करू शकाल आणि लवकरच तुम्ही त्यातून बाहेरही पडाल। सोबतच तुमच्या जीवनातील जे तुम्ही अनुशासन किंवा नियम ठरविलेले आहेत त्यालाच तुम्ही ह्या महिन्यामध्ये प्राधान्य द्याल। कोणत्याही गोष्टीसाठी म्हणा किंवा कोणतीही परिस्थिती जरी आली तरी तुम्ही जे काही अनुशासन नियम किंवा तत्व ज्याच्या आधारे तुम्ही जीवन जगता ते तुम्ही कोणत्याच किमतीला अजिबात विसरणार नाहीत किंवा त्याचा तुम्ही त्याग करणार नाही। त्याला धरूनच तुम्ही कोणतेही कार्य कराल आणि त्यामुळे तुम्हाला पाहिजे तसे परिणामही मिळतील किंवा तुम्ही कोणते जर कार्य करत असाल तर त्या कार्यामध्ये तुम्हाला सफलताही मिळेल। फक्त ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, कितीही कठीण परिस्थिती आली तरी त्याच्यासाठी तुम्ही स्वतःला किंवा तुमच्या नित्याच्या दिनचर्येला अजिबात बदलणार नाही आणि या सगळ्यांमुळेच तुमचे महत्त्वाची सर्व कामे तुम्ही अगदी वेळेवर पूर्ण कराल किंवा पूर्ण करण्यासाठी सक्षम असाल। सोबतच तुमचे जीवन या महिन्यामध्ये सगळ्याच बाबतीमध्ये संतुलित राहण्याची शक्यता आहे। मनामध्ये अचानकपणे धर्मकर्माचे विचार येतील आणि त्यामुळे घरामध्ये अचानकपणे धार्मिक कार्य पण घडण्याची शक्यता आहे। धार्मिक स्थळीही तुम्ही एखादी भेट द्याल किंवा घरातील सर्व मंडळी मिळून तुम्ही एखादे धार्मिक यात्रेला किंवा देवदर्शनालाही जाण्याची शक्यता आहे। सोबतच ह्या महिन्यामध्ये स्वास्थ्याच्या बाबतीमध्ये तुम्हाला थोडीशी खबरदारी घ्यावी लागू शकते। तुम्ही एखादे जर नवीन कार्य करणार असाल तर तुम्हाला तुमच्या घरातील सर्व मंडळींचे प्रत्येक गोष्टीमध्ये मदतच मिळणार आहे, सहकार्य मिळणार आहे आणि त्यामुळे तुम्ही कोणतेही काम अगदी आत्मविश्वासाने पूर्ण कराल, आनंदाने पूर्ण कराल, शांत चित्तेने पूर्ण कराल। ह्या महिन्यामध्ये तुम्हाला अपेक्षेप्रमाणे पैशांची आवक राहणार आहे, म्हणजेच कमाई खूप चांगल्या रीतीने होणार आहे, परंतु खर्चामध्येही तुम्हाला वाढ झाल्याचे दिसून येईल। त्यामुळे दोन्हीमध्ये संतुलन राखण्याचा तुम्हाला ह्या महिन्यामध्ये भरपूर प्रयत्न करावा लागणार आहे। पैसे तर येतीलच पण त्याच्यासोबत खर्चही वाढतील आणि गरज असेल तरच तुम्ही पैसे खर्च करा। गरज नसताना उगीचच पैसे जर तुम्ही खर्च केला तर तुमच्या जे काही आर्थिक अडचणी असतील त्या वाढतील, ताण येईल, एक आर्थिक ताण तुम्हाला जाणवेल। तर गरज असेल तेवढेच पैसे खर्च करा आणि तेथेच पैसे खर्च करा। तुमच्या स्वभावावर तुम्हाला थोडेसे अजून काम करावे लागेल आणि त्यामुळे महत्त्वाचं म्हणजे तुम्ही तुमच्या क्रोधावर नियंत्रण ठेवायला शिकलं पाहिजे। प्रत्येक गोष्टीमध्ये तुमचा जो काही स्वभाव आहे हायपर होण्याचा थोडंसं त्याच्यामध्ये नियंत्रण ठेवा किंवा आवाक्यात आणण्याचा तुम्ही प्रयत्न करा। त्यामुळे कोणतेही जी काही महत्त्वाची कामे असतील तर ते निर्विघ्नपणे पार पडतील, नाहीतर तुमच्या क्रोधामुळे चिडचिडेपणामुळे होत आलेलं कामही अचानकपणे बिघडण्याची शक्यता आहे। त्यामुळे मेन तुमच्या क्रोधावर, तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा। आर्थिक दृष्ट्या जर पाहिलं तर हा महिना तुमच्यासाठी खूपच अनुकूल असा आहे। काही नवीन जबाबदाऱ्या तुमच्या अंगावर पडतील आणि महिन्याच्या सुरुवातीलाच घरामध्ये काही दुरुस्तीचे काम चालू होण्याची शक्यता आहे किंवा एक प्रकारे डागडुजी करण्याची पण शक्यता दिसत आहे आणि त्यामध्येही अधिक प्रमाणामध्ये खर्च होईल। त्यामुळे तुम्ही आधीपासूनच जर थोडी पैशाची व्यवस्था केली तर तुम्हाला त्याचा आता ह्या कामासाठी उपयोग होऊ शकतो किंवा तुम्हाला ह्या सर्व कामासाठी एखादं कर्जही घ्यावे लागू शकते, उसनेही पैसे तुम्हाला घ्यावे लागू शकते। त्यामुळे पैशाचा नीट विचार करूनच ह्या महिन्यामध्ये वापर करण्याचा प्रयत्न करा। सोबतच नातेसंबंध ह्या महिन्यामध्ये प्रत्येक रीतीने किंवा प्रत्येक नातेसंबंध हे खूपच चांगले असणार आहे, परंतु काही गैरसमज अचानकपणे निर्माण होतील तरीही तुम्हालाच इथेही पुढाकार घ्यावा लागणार आहे। सगळे जे काही गैरसमज झालेले असतील तर तेही तुम्हाला स्वतःलाच दूर करण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे आणि जे काही एकमेकांमध्ये त्यांचे मतभेद झालेले होते, अबोला धरलेला होता तर तोही मिटवण्याचा तुम्हाला स्वतःला प्रयत्न करावा लागणार आहे। तुमचा जोडीदार तुमच्यावर खूप खुश असेल, परंतु आंबट गोड छोट्या मोठ्या तक्रारी तर होतच राहतील आणि हे तर वैवाहिक जीवनातील आनंद आहे। एक जण रुसलं तर दुसऱ्याने मनवावं असं हे तर तुमचं चालूच राहणार आहे, तरी याचा आनंद घेण्याचा प्रयत्न करा। परंतु तुमचा जोडीदार ह्या महिन्यामध्ये तुमच्यासाठी काहीतरी स्पेशल असं करण्याची शक्यता दिसत आहे। तुम्हाला एखादं सरप्राईज गिफ्ट म्हणा किंवा एखाद्या डिनर डेटला म्हणा किंवा एखाद्या जेवणाला म्हणा तुम्हाला फक्त तुम्हालाच घेऊन जाण्याची शक्यता दिसत आहे। जर असं
झालं किंवा जर असं तुम्हाला संधी मिळाली अशी, तर नक्कीच त्याचा फायदा घ्या. कामामध्ये कितीही बिझी असलास तरी आपल्या जोडीदारासाठी टाईम काढा आणि त्यांच्यासोबत वेळ घालवण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे नात्यामध्येही अजून प्रेम वाढेल. एक प्रकारे वेगळ्या रीतीने तुमचे नाते फुलायला सुरुवात होईल. जे कोणी प्रेमसंबंधामध्ये असतील तर त्यांच्यासाठी महिन्याची सुरुवात ही खूपच चांगली असणार आहे. तुम्ही जास्त वेळ तुमच्या पार्टनरला द्याल, परंतु थोडंसं सावधान राहण्याची ह्या महिन्यामध्ये शक्यता आहे किंवा तुम्हाला गरज आहे. अचानकपणे संकट येण्याची शक्यता दिसत आहे. म्हणजे कोठूनही कोणत्याही प्रकारचं एखादं संकट तुमच्यावर अचानकपणे येईल आणि त्यामुळे तुम्हाला काहीही कळणार नाही किंवा तुम्ही गोंधळून जाल. तर त्याच्यासाठी आधीपासूनच थोडंसं तयार राहावा. सोबतच जे कोणी विवाह इच्छुक असतील आणि ते विवाहासाठी जर तुम्ही प्रयत्न करत असाल तर ह्या महिन्यामध्ये तुम्हाला एखादा सकारात्मक परिणाम मिळण्याचीही शक्यता आहे किंवा एखादं स्थळ चालून तुमच्याकडे येईल. त्यामुळे पण तुम्हाला खूप आनंद वाटेल आणि तुमच्या प्रयत्नाला यश मिळाल्याचंही तुम्हाला ह्या महिन्यामध्ये दिसून येईल. व्यावसायिक वर्गाला हा महिना खूपच लाभ मिळवणारा असा जाणार आहे. भरपूर लाभ तुम्ही कमावणार आहात. महिन्याच्या मध्यामध्ये तुम्ही व्यवसाय संबंधित एखाद्या ठिकाणी यात्राही कराल आणि त्यामधून तुम्हाला शुभ लाभच मिळतील. सोबतच भरपूर प्रगती तुम्ही कराल आणि विरोधकांपासून तुम्ही सावध राहा, कारण तुम्हाला हानी पोहोचवण्याची शक्यता दिसत आहे. म्हणजे तुम्ही कोणतेही कार्य करत असाल तर आधी तुम्ही तुमच्या विरोधकांचा, जे काही तुमचे कॉम्पिटिटर आहेत त्यांचा तुम्ही विचार करा आणि सावध राहा. कधी कुठून तुमच्यावर एखादी अडचण निर्माण किंवा एखादं संकट निर्माण करतील हे तुम्हालाही सांगता येणार नाही. त्यामुळे सावध राहा. डोळ्यात तेल घालून तुम्ही प्रत्येक कार्य करा, प्रत्येक निर्णय घ्या आणि कोणतेही निर्णय घेताना नीट विचारपूर्वक घेण्याचा प्रयत्न करा, कारण हेच तुमच्यासाठी योग्य राहणार आहे. कोणावरही जास्त विश्वास ठेवू नका. जर कोणी नवीन व्यक्ती तुमच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतील तर त्यांच्यावरही अजिबात विश्वास ठेवू नका, कारण फसविले जाण्याची शक्यता दिसत आहे. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी जर तुम्ही नोकरी बदलण्याच्या विचारात असाल तर नक्कीच तुम्हाला सकारात्मक परिणाम दिसतील. परदेशामध्ये जर तुम्ही नोकरीसाठी प्रयत्न करत असाल तर तुम्हाला तसे योग आहेत. नक्कीच तुम्हाला नोकरी मिळून जाईल. सोबतच नोकरीमध्ये अशा काही घटना किंवा नोकरीच्या ठिकाणी अशा काही घटना घडतील, त्यामुळे तुम्हाला तुमच्या मनाविरुद्ध त्या घटना घडतील आणि तुम्हाला त्रास होईल. तुम्हाला मानसिक तुम्हाला ताण निर्माण होईल. तुमचं मन दुखवण्याची शक्यता आहे. तरीही यासाठी तुम्ही आधीपासूनच थोडंसं तयार राहिलेलं बरे पडणार आहे. तरुण वर्गाला त्यांच्या करिअरसाठी उत्तम अशी वेळ आहे. उत्तम असा महिना असणार आहे. म्हणजेच एखादं गुड लक असलेला तुमच्यासाठी हा महिना दिसून येत आहे. तुमचे भाग्य तुम्हाला प्रत्येक कार्यामध्ये साथच देईल. तुम्हाला नवीन संधी मिळतील, प्राप्त होतील किंवा तुमच्या डोक्यामध्ये अशी एखादी खुरापती आयडिया येईल किंवा कल्पना येईल आणि तुम्हाला बऱ्याच दिवसांपासून तुम्ही एखादं काहीतरी शोधत होता तुमच्या करिअरच्या विषयासंबंधी म्हणा किंवा तुम्हाला आयुष्यामध्ये काय करायचं याच्यासाठी विचार करत होता, तर एक दिशा दाखवणारी कल्पना तुमच्या मनामध्ये अचानकपणे निर्माण होईल. तरी तुम्ही याचा फायदा करून घ्या, स्वतःला सिद्ध करून दाखवा आणि प्रसिद्ध व्यक्तींच्या ओळखींचा तुम्ही ह्या महिन्यामध्ये फायदाही करून घेण्याची शक्यता आहे. तुमचे स्वप्न, तुमच्या कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी तुम्हाला हेच प्रसिद्ध ओळखीचे जे काही व्यक्ती आहेत ते तुम्हाला मदत करतील. तरी ही मिळालेली संधी अजिबात सोडू नका. महिला वर्गाला हा महिना थोडासा तणावपूर्वक जाणार आहे. तुमच्या मनामध्ये तुमच्या संतानाबद्दल कसली तरी चिंता सतावीत राहील. एक मानसिक तुमचं स्वास्थ्यही बिघडण्याची शक्यता दिसत आहे. सोबतच तब्येतीची तुम्हाला विशेष करून काळजी घेण्याची खूप गरज आहे. अंगावर कोणतेच दुखणे काढत बसू नका. जर एखादा शारीरिक त्रास तुम्हाला जाणवला किंवा उद्भवला तर लगेचच डॉक्टरकडे जा, नाहीतर त्रास वाढून तुम्हाला ॲडमिट पण करण्याची शक्यता इथे दिसत आहे किंवा गरज पडेल. त्याच्यामुळं कोणतीही गोष्ट, कोणतंही दुखणं हलक्यावर घेऊ नका. थोडंही काही जाणवलं तर लगेच जा, डॉक्टरांचा सल्ला घ्या. नक्कीच स्वतः कोणताच उपचार घेत घरामध्ये बसू नका. सोबतच ज्या कोणी महिला उद्योजिका असतील, व्यवसाय करत असतील, नोकरी करत असतील तर त्यांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी काही नवीन आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. सोबतच उद्योजकांना जे काही त्यांनी लाभ ठरविलेले होते की ह्या महिन्यामध्ये आपण एवढं काही कमवू शकतो, तर त्यांच्या अपेक्षेप्रमाणे लाभ मिळण्याची शक्यता खूप कमी दिसत आहे. सोबतच नोकरी करणाऱ्यांना थोडंसं जे काही त्यांचे नोकरी करणाऱ्याच्या ठिकाणी जे काही त्यांचे सहकारी मंडळी असतील, काम करत असतील त्यांचे जे काही सोबत, ते त्यांना त्रास देण्याची शक्यता आहे. म्हणजे कळत किंवा नकळतपणे
त्यांना त्रास होण्याची शक्यता दिसत आहे, तरीही तुम्ही त्याच्यासाठीही आधीपासूनच थोडंसं तयार राहिलेलं बरं पडणार. विद्यार्थी वर्गाला मात्र हा महिना खूपच अनुकूल असा दिसत आहे. तुमची एकाग्रता पहिल्यापेक्षाही जास्त प्रमाणामध्ये वाढेल आणि त्यामुळे तुमचा अभ्यासामध्ये लक्ष लागेल. जे काही तुम्ही ठरविलेले आहे ते तुम्ही मिळवण्यासाठी नक्कीच तुम्हाला हा महिना सपोर्ट करणार आहे. जे कोणी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतील तर मनासारखे तुम्हाला परिणाम मिळतील. सोबतच तुमच्या मेहनतीला यश मिळेल. ध्येय प्राप्तीकडे तुम्ही एक पाऊल अजून पुढे जाल, जवळ जाल. जे कोणी व्यक्ती किंवा जे कोणी विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करत असतील किंवा उच्च शिक्षण तुम्ही घेत असतील तर तुम्हालाही तुमच्या शिक्षणासाठी पाहिजे तसे परिणाम, पाहिजे तसे निकाल मिळण्याची शक्यता दिसत आहे. तरी पण जे काही तुम्ही प्रयत्न करत आहात ते चालूच ठेवा. ज्येष्ठ व्यक्तिवर्गाला हा महिना खूपच प्रसन्नतेने असा भरलेला असणार आहे. तुम्ही जे कोणतेही कार्य कराल अगदी प्रसन्नतापूर्वक कराल आणि त्यामुळे तुमचे मन अगदी शांत, एकाग्रचित्त राहील. तुमच्या आत्मविश्वासामध्ये वाढ होईल. सोबतच एखादे नवीन तुम्ही कार्यही कराल, म्हणजे समाजाला उपयोगी पडणारे एखादे कार्य तुमच्याकडून घडेल आणि त्यामुळे तुमच्या मनाला जी शांती मिळेल, जी अनुभूती मिळेल त्याची कशाशीच बरोबरी करता येणार नाही. तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे मानसिक समाधान लाभेल. तरी याचा तुम्ही फायदा घ्या. एकंदरीतच पाहता हा महिना संमिश्र परिणाम देणारा, म्हणजेच काही चांगले परिणाम, काही वाईट परिणाम असे देणारा जाणार आहे. जर काही संकटे आली, अडचणी आली तर त्याचा पुरेपूर सामना करा, धिटाने सामना करा आणि लाभ मिळाले, चांगल्या गोष्टी घडल्या, चांगले परिणाम मिळाले तर त्याचा पुरेपूर फायदा घ्या. प्रत्येक गोष्टीचा, येणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा प्रत्येकाने पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद. तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडले असतील तर इतरांनाही याचा लाभ मिळावा यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक करा. महत्त्वाचे म्हणजे सबस्क्राईब करा. धन्यवाद.